नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये। इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या चॅनलवर आपण आरआरबी ची जेव्हा शॉर्ट नोटीस आलेली होती त्याच्या संबंधीची सर्व माहिती आपण टाकलेली होती। त्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी खूप चांगलं प्रेम दिलं। जवळपास 1.5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज त्या व्हिडिओवर आलेले आहेत। तर आता याच आरआरबी ची ऑफिशियल नोटिफिकेशन आलेली आणि यात आपल्याला सर्व माहिती जी आहे तर त्या कळालेली आहेत आणि हीच सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। या ऍडव्हर्टायझिंग असणार आहे सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस नंबर 05/2024। तर हा ऍडव्हर्टाइजमेंटचा आपला नंबर आहे। तर सर्व गोष्टी पाहणार आहोत। बघा, आरआरबी एनटीपीसी ची पदवीसाठी, लक्षात घ्या, पदवीसाठीची जाहिरात, अजून 12वी साठीची जी जाहिरात आहे तर ती बाकी आहे, थोडीशी म्हणजे ती बाकी आहे। ही 13 सप्टेंबर रोजी आलेली आहे। अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे 14 सप्टेंबर पासून। शेवटची तारीख असणार आहे 13 ऑक्टोबर। कोणीही 14 ला लगेच फॉर्म भरण्याची घाई करू नये, कारण की त्याच्यात अजूनही कास्ट सर्टिफिकेट कोणतं लावायचं, सेंट्रलचं लावायचं, स्टेटचं लावायचं, एनसीएलचा फॉर्मॅट कसा असावा, तसेच अनेक काही अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला आता त्यांचं उत्तर थोडं माहिती नाही आहे। ते लवकरच माहिती घेऊन तुमच्या समोर व्हिडिओ घेऊन येणार आहोत। तोपर्यंत थोडंसं व्हिडिओला जे तुम्ही फॉर्म भरण्यासाठी जे ना थांबून जा थोडंसं। फॉर्म मध्ये भरला गेला आणि फॉर्म मध्ये एडिट करायचं पण ऑप्शन येतं, परंतु त्याच्यासाठी फी लागते। पण 16 ते 25 ऑक्टोबर 2024 मध्ये तुम्ही तुमच्या फॉर्म मध्ये अपडेट जे आहे तर ते करू शकतात। तर मित्रांनो, रेल्वे भरतीसाठी आपली बॅच पण आहे, ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे। रविकांत वर्मा सरांची बॅच आहे ती। ते ऑलरेडी आरआरबी सिनियर सेक्शन इंजिनियर होते एक्स, तर त्यांनी हा पूर्ण कोर्स रेकॉर्ड केलेला आहे। याच्यामध्ये क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड, मॅथमॅटिक्स, कम्प्युटर, रिझनिंग, जनरल अवेअरनेस, एन्व्हायरमेंट, पोल्युशन असे सर्व जे आहेत विषय ऑलरेडी त्यांनी रेकॉर्ड केलेले आहेत। तर ते तुम्ही बॅच विषयी माहिती पाहिजे असेल तर हे जे नंबर आहेत तर याला तुम्ही कॉल करा। पुढचं, कोणत्या पदांसाठी जाहिरात आलेली आहे? चीफ कमर्शियल कम तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, सगळ्यात आयएमपी पद आहे, हे खूप भारी पद आहे। गुड्स ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक। लक्षात घ्या, हे जे पद आहे ना तर हे महिलांसाठी खूप छान आहे, कारण की हा एक पद्धतीचा एक ऑफिस जॉब असणार आहे। ऑफिस जॉब असतो हा, सॅटर्डे संडे पण सुट्टी भेटून जाते। आणि तसेच तुम्ही डीआरएम ऑफिसला काम करतात, सॅलरी वगैरे बाकी फाईल अकाउंटंट याचं काम करतात, म्हणजे ऑफिसच्या बाहेर जायचं नसतं तुम्हाला आणि सुट्ट्या पण खूप चांगल्या तुम्हाला मिळून जातात। म्हणून महिलांसाठी जे असेल तर हे जे पोस्ट आहे कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक, हे खूप छान असं पद आहे। पुढचं, किती रिक्त जागा आलेल्या आहेत? गुड्स ट्रेन मॅनेजर, जी माल वाहतूक गाडी असते ना तिचं मॅनेजर, किती? 3144। चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर 1736, सीनियर क्लर्क कम टाइपिस्ट 732, ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टाइपिस्ट 1507 आणि स्टेशन मास्टर 994। ओके, टोटल 8113 एवढे जे आहेत तर ते वॅकन्सी आलेले आहेत। उरलेल्या वॅकन्सीची जाहिरात पण लवकरच प्रकाशित होईल। चला, अर्ज भरण्यासाठी किती पैसे लागणार आहेत बघा। जर तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल, ओपन मध्ये असाल तर तुम्हाला 500 रुपये लागतील, पण 400 रुपये परीक्षेला गेल्यावर तुम्हाला परत भेटून जातील। आणि जर तुम्ही कॅटेगरी मध्ये असाल, एससी एसटी याच्यामध्ये असाल आणि ओबीसी साठी देखील हीच फी आहे, परंतु एससी एसटी पीडब्ल्यूडी, महिला, माजी सैनिक, तृतीय पंथ, अल्पसंख्याक, आर्थिक दृष्ट्या दुर्बल तर यांच्यासाठी 250 रुपये फी आहे। पण ही 250 रुपये फी तुम्हाला परत भेटून जाईल जर तुम्ही एक्झामला गेले तरी। पुढचं, वयोमर्यादा काय असणार आहे? पदवीधर जो स्तर आहे ना त्याच्यासाठी 18 ते 36 वयोमर्यादा आहे। ओबीसींना 3 वर्षांची सूट आणि एससी आणि एसटींना 5 वर्षाची सूट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे। पुढचं, टायपिंग कोणत्या कोणत्या पदांसाठी लागणार आहे? पात्रता काय बघा, पात्रता तर मेन आहे, तो कोणत्याही शाखेचा पदवीधर चालणार आहे आणि इथं काही मिनिमम पर्सेंटेज पाहिजे पास होऊन, अशी कोणती अट टाकण्यात आलेली आहे। तो कोणत्याही शाखेचा पदवीधर चालणार आहे। तसेच 2 अशी जी पदं आहेत त्यांच्या नावातच टायपिस्ट आहे तर त्यांना टायपिंग लागणारच आहे, जसं की कनिष्ठ लेखापाल सह टंकलेखक, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक यांच्या नावातच टायपिस्ट आहे। तर हे फक्त 2च अशी पदं आहेत की ज्यांना फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडे काय पाहिजे? टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे, एकतर हिंदीचं पाहिजे किंवा इंग्रजीचं पाहिजे। जनरली महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांकडे इंग्रजीचं असतं, तर आपण 30 इंग्रजीचं जर तुम्ही लावलं किंवा 40 इंग्रजीचं लावलं तरी ते चालणार आहे, तरी तुम्ही फॉर्म भरू शकणार आहेत। बाकी हे जे वरचे 3 पद आहेत, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, यांच्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज पडत नाही, म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट लागत नाही। तसंच टायपिंगची स्किल टेस्ट पण नाही द्यावी लागत।
बघा टायपिंगची स्किल टेस्ट असते, जी आपण 2 पदं पाहिले त्यांच्यासाठी ही क्वालिफाईंग नेचरची असते. इंग्रजीची 30 ची असते आणि हिंदीची 25 ची असते. आता इंग्रजीची 30 आपण पाहिले एमपीएससी मध्ये मुलं 40 ची देतात इंग्रजीची, ते पास होऊन जातात. तर हे 30 तर खूपच सोपं आहे. इथं पुढचं निवड प्रक्रिया कशी असणार आहे लक्षात घ्या. सीबीटी 1 होणार आहे. सीबीटी 1 झाल्यानंतर तुम्हाला सीबीटी 2 साठी बोलवलं जाईल आणि सीबीटी 2 झाल्यावरच तुमचं जे डायरेक्ट फायनल सिलेक्शन जे आहे सीबीटी 2 वर होणार आहे. परंतु अशी काही पदं आहेत ना, त्यांना काहीतरी विशेष आणखी काही स्टेप्स आहेत. जसं की ज्या पदांसाठी टायपिंग सांगितलेले त्यांना स्किल टेस्ट द्यावी लागते, म्हणून त्यांना सीबीटी 2 नंतर स्किल टेस्ट द्यावी लागते. तसेच स्टेशन मास्टर साठीचं पद असेल तर त्याला आणखी एक असतं सीबी कम्प्युटर बेस्ड ऍप्टिट्यूड टेस्ट असते. त्याचे 30% मार्क्स कन्सिडर केले जातात आणि सीबीटी 2 चे 70% मार्क्स. तर असं मिळून स्टेशन मास्टरची अंतिम निवड यादी तयार केली जाते. त्याची एक सायकोलॉजिकल टेस्ट केली जाते. कागदपत्र पडताळणी होती, ही पण थोडीशी टफ होते आणि मेडिकल पडताळणी ही तर जबरदस्त होते. ही पण महत्वाची. मुलं सगळे पास होऊन जातात आणि मेडिकल मध्ये निघून जातात. तर ह्या सगळ्या गोष्टी निवड प्रक्रिया असणार आहे. परीक्षा पॅटर्न काय असणार आहे. सीबीटी 1 चा परीक्षा पॅटर्न आणि सीबीटी 2 चा परीक्षा पॅटर्न ऑलमोस्ट सेम आहे, काहीच बदल नाही आहे, फक्त प्रश्नांच्या संख्येमध्ये बदल आहे. बघा नेगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार आहे 1/3, म्हणजे जर 3 प्रश्न चुकले तर एका प्रश्नाचे गुण तुमचे वजा केले जातील. 3च विषय फक्त. गणित आहे, 2 नंबरला रिझनिंग ऍप्टिट्यूड आहे, 3 नंबरला जीएस जीके आहे. गणितावर 30 प्रश्न, रिझनिंगवर 30 प्रश्न, जीएस जीके वर 40 प्रश्न. तर हे गुण पण सारखेच आहे, 30 30 40 40. 100 प्रश्न 100 गुण आणि याच्यासाठी 90 मिनिटे तुम्हाला मिळणार आहेत. सीबीटी 2 चा पण अभ्यासक्रम सेमच आहे मित्रांनो, फक्त त्याच्यात काय फरक आहे, प्रश्नांची संख्या वाढवून दिलेली आणि वेळ तेवढाच आहे. म्हणजे तुम्हाला इथं T20 फॉर्मॅट करून दिलेला आहे. बघा 90 मिनिटं आहेत आणि 90 मिनिटात 120 प्रश्न सोडवायचे. तेव्हा 90 मिनिटात तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे होते, इथं मात्र 120 प्रश्न सोडवायचे आहेत. गणितासाठी 35 प्रश्न, रिझनिंग साठी 35 प्रश्न आणि जीएस जीके साठी डायरेक्टली 50 प्रश्न तुम्हाला इथं येणार आहेत. अभ्यासक्रम पगार पाहूया आपण. बघा गुड्स ट्रेन मॅनेजर याचा पगार असणार आहे 29,200. हे बेसिक पे मित्रांनो, ही बेसिक पे. याच्यात तुमचे अलाउन्स, एचआरए, त्याच्यानंतर डिअरनेस अलाउन्स हे जर ऍड झाले तर ही रक्कम वाढून जाते. चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर 35,500, 35,400. याचं इन हँड किती येणार आहे, जवळपास 55,000 रुपयांपेक्षा जास्त इन हँड येतं. आणि तुम्ही एक्स सिटी मध्येच राहिलात म्हणजे मुंबई वगैरे मध्ये, तर हे 60च्या वरती निघून जातं तुमचं पेमेंट 35,400 वालेला. बघा स्टेशन मास्टरचा पण 35,400 आहे, तर त्याची 55,000 पासून तर 60,000 पर्यंत तुमची इन हँड सॅलरी जी आहे तर ती मिळेल. पुढे आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट 29,200 पेमेंट आहे. ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट 29,200 आहे. पुढचं सिलेबस काय असणार आहे बघा. मॅथ्स साठी हा सिलेबस असणार आहे, वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. याच्यामध्ये नंबर सिस्टीम, डेसिमल्स, फ्रॅक्शन्स, एलसीएम, एचसीएफ, रेशियो प्रपोर्शन, पर्सेंटेज, मेन्सुरेशन, टाइम अँड वर्क, जिओमेट्री अँड ट्रिग्नोमेट्री, टाइम अँड डिस्टन्स, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस, एलिमेंटरी अल्जेब्रा, एलिमेंटरी स्टॅटिस्टिक. तर याच्यासाठी स्टडी कसा करावा, तर याच्या संबंधीच्या लवकर सिरीज आहेत तर ते आपल्या चॅनलवर सुरू होणार आहेत मित्रांनो. म्हणून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की रेल्वेची सर्व इत्थंभूत माहिती तुम्हाला इथंच मिळणार आहे. हा रिझनिंगचा सिलेबस आहे, याचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या. पुढे हा जीएस जीकेचा एकदम भला मोठा सिलेबस आहे, म्हणजे एक समुद्रासारखा सिलेबस आहे, ज्याच्यामध्ये चालू घडामोडी पण येतील, जीएस पण येईल, स्टॅटिक जीके पण येणार आहे. तर हा संपूर्ण सिलेबस असणार आहे. तर जीएस जीकेची कशी तयारी करावी याच्या संबंधीचा देखील व्हिडिओ होणार आहे, म्हणून तुम्ही हे करून ठेवा. तोपर्यंत थांबा, याचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या. आता अंतिम वर्षातील उमेदवार फॉर्म भरू शकतात का, तर याचं उत्तर आहे नाही मित्रांनो. अंतिम वर्षातील विद्यार्थी रेल्वेसाठी फॉर्म भरू शकत नाही, कारण की त्यांची इलिजिबिलिटी त्यांना 13 ऑक्टोबर पर्यंत जी आहे तर ती पूर्ण करायची. ज्यांची इलिजिबिलिटी 13 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होईल तर ते फॉर्म भरू शकतात आणि 13 ऑक्टोबर पर्यंत ज्यांच्या सर्टिफिकेट्स वगैरे सर्व येईल ते भरू शकतात. पण जे अंतिम वर्षातील विद्यार्थी असतील तर ते भरू शकत नाही. इथं त्यांनी स्पष्ट म्हटले, अंतिम निकालाची प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांनी अर्ज करू नये आणि त्यांची जर अंतिम परीक्षा झालेली नाही लास्ट इयर वाल्यांची तर त्यांना अर्ज करण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच अर्ज कसे करायचे असतात मित्रांनो, अर्ज तुम्हाला झोन वाईज करायचे असतात, एखाद्या आरआरबी मध्येच करायचे असतात. म्हणजे तुम्ही फक्त मुंबई आरआरबीचा अर्ज केला ना तर मुंबई मधले जेवढे पद आहेत ते सगळे तुम्ही सिलेक्ट करू शकता तुमच्या प्रेफरन्स नुसार. पण तुम्ही मुंबई भरल्यानंतर दुसरे जे काही तुमचे आरआरबी राहतील त्याला तुम्ही अप्लाय करू शकत नाही. इथं स्पष्ट म्हटल्यात आलेले फक्त एकाच आरआरबीला तुम्ही फॉर्म भरू शकतात.
म्हणून आरआरबी निवडताना व्यवस्थित पद्धतीने तुम्ही आरआरबी निवडलं पाहिजे. कोणता आरआरबी निवडायचं, कसं निवडायचं याच्या संबंधीचे देखील तुम्हाला जर व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्हाला. तर अशा पद्धतीने आजची जी ऍडव्हर्टाइजमेंट आलेली होती ती कव्हर केलेली आहे. ऑनलाईन बॅच जर ज्यांना जॉईन करायचे असेल तर हा नंबर आहे, याला तुम्ही कॉल करू शकता. तसेच आपलं ऍप देखील आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याची लिंक आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.